हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 8चे चॅप्टर नंबर 12 इक्वेशन इन वन व्हेरिएबलचा प्रॅक्टिस सेट 12.1. ठीक आहे, बघा प्रॅक्टिस सेट 12.1 बघूया. क्वेश्चन नंबर 1 काय दिलेला आहे, इच इक्वेशन इज फॉलो बाय द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल डिसाइड वेदर दस व्हॅल्यू आर द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. म्हणजे काय म्हटलेलं आहे, आपल्याला एक इक्वेशन दिलेलं असेल आणि त्याच्या काही व्हॅल्यू दिलेल्या असतील की त्या इक्वेशनचे ते सोल्युशन आहे का आपल्याला हे फाइंड करायचं आहे. बघा काय 1 नंबरचं काय दिलं आहे, x - 4 = 3. हे इक्वेशन दिलेलं आहे, याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. एक्सच्या व्हॅल्यू काय दिल्या आहेत, -1 7 -7. तर आपल्याला ह्या 3 व्हॅल्यूपैकी कोणतं याचं सोल्युशन आहे, एक्सची व्हॅल्यू कोणती येते हे आपल्याला फाइंड करायचं आहे, सोल्युशन आहे. ठीक आहे, बघा आता काय करू, आपण एक एक व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करू. ठीक आहे, आता आधी काय करू, सबस्टिट्यूट -1 काय मग सबस्टिट्यूट x = -1. ठीक आहे, आधी -1 पुट करू इक्वेशनमध्ये. LHS काय आहे, LHS = x - 4. ठीक आहे, म्हणजेच काय एक्सच्या ठिकाणी -1 पुट करायचं आहे, -1 - 4 म्हणजेच काय -1 - 4 दोन्ही मायनस साईन आहे, म्हणजे काय होत असते ॲडिशन, आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजेच काय -5. ठीक आहे, आता -5 आलं, पण आपली RHS काय 3 आहे, म्हणजेच काय RHS = 3 म्हणजेच काय LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. LHS = RHS आली का, नाही. LHS = RHS आली म्हणजेच तेच काय असते आपलं इक्वेशनचं सोल्युशन असते. म्हणजेच x = -1 इज नॉट द सोल्युशन. ठीक आहे, आता x = -1 पुट केलं. आता x = काय करू, पुट 7 काय सबस्टिट्यूट x = 7 काय LHS काय असते x - 4. x - 4 आहे आपली LHS. एक्सच्या ठिकाणी 7 पुट करा, 7 - 4 काय ते 7 - 4 3. 3 काय असते आपली, 3 काय आपली RHS. म्हणजेच काय ते LHS = RHS इक्वल आहे, म्हणजेच x = 7 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन आहे सोल्युशन. ठीक आहे, आता काय करायचं, x = -7 पुट करायचं. सबस्टिट्यूट या तिन्ही व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या सर्व पुट करायचे. x = -7, LHS काय आहे x - 4 काय मग -7 - 4 मायनस प्लस आणि साईन मोठ्या नंबरचं म्हणजेच -11. पण आपले RHS काय आहे 3 आहे, म्हणजे आहे का इक्वल LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. म्हणजेच काय इन कन्क्लुजन x = -7 इज नॉट द सोल्युशन. ठीक आहे, आणि कोणत्या पण इक्वेशनची एकच व्हॅल्यू काय असते त्याची सोल्युशन असते. x = 7 काय आला आपल्या इक्वेशनचं सोल्युशन. ठीक आहे, बघा 2 नंबरचं काय आहे, 9m = 81 आणि mच्या व्हॅल्यू काय दिल्या आहेत 3 9 -3. आता इथं व्हेरिएबल कोणतं दिलेलं आहे, m दिलेलं आहे. ठीक आहे, जसं आपण 1 नंबरचं केलं तसं सेम करणार आहे. काय करायला लागेल, सबस्टिट्यूट आधी m = 3 काय LHS इक्वेशनची 9m 9 आणि mमध्ये कोणतं रिलेशन आहे, काही नाही आहे, म्हणजे काय असते मल्टिप्लिकेशन. mची व्हॅल्यू कुठली 9 × 3 काय 9 3 = 27 आणि आपले RHS काय 81. म्हणजे LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. म्हणजे हेन्स काय इन कन्क्लुजन m = 3 इज नॉट द सोल्युशन. सोल्युशन आहे का आपल्या इक्वेशनचं, नाही. m = 3 नाही, सॉरी 81. ठीक आहे, आता m = 3 पुट केली. आता m = 9 करूया. काय सबस्टिट्यूट m = 9. LHS काय आहे = 9 म्हणजे 9 × 9 9 9 = 81 आहे आपलं. 81 काय आहे RHS आहे आपली, म्हणजेच काय LHS = RHS. LHS मीन्स लेफ्ट हँड साईड आणि RHS मीन्स राईट हँड साईड. ठीक आहे, म्हणजेच काय m = 9 इज द सोल्युशन. हे आपल्या इक्वेशनचं सोल्युशन आहे. ठीक आहे, आणि 3rd नंबरचं काय दिलं आहे आपल्याला, सबस्टिट्यूट
m इज इक्वल्स टू -2 म्हणजे LHS इज इक्वल्स टू काय 9 इंटू m इज इक्वल्स टू 9 मल्टिप्लाय बाय -3 9 3 जा 27 आणि इथं मायनस आहे म्हणून मायनस म्हणजेच LHS आता RHS काय 81 आहे आणि LHS इज ओनली 27 म्हणजेच LHS इज नॉट इक्वल्स टू RHS सेम आहे का नाही म्हणजे कन्क्लुजन काय येईल m इज इक्वल्स टू -3 इज अ नॉट द सोल्युशन आहे का ते आपल्या इक्वेशनचं नाही समजलं बघा थर्ड नंबरचं काय दिलेलं आहे 2a + 4 इज इक्वल्स टू 0 आणि एच्या व्हॅल्यू दिल्या आहेत 2 -2 आणि 1 1 जसे आपण आधीचे दोन सॉल्व केले तसेच करायचे काय करावं लागेल सबस्टिट्यूट काय करावं लागेल a इज इक्वल्स टू 2 ठीक आहे काही LHS काय आपली 2a + 4 म्हणजे एच्या जागी आपल्याला 2 पुट करायचं आहे आता 2 आणि a मध्ये रिलेशन कोणतं आहे मल्टिप्लिकेशन म्हणजेच काही 2 × 2 + 4 काय 2 to the 4 + 4 ॲज इट 4 + 4 8 आहे का आपली RHS 8 नाही RHS काय आपली 0 म्हणजेच काही LHS इज नॉट इक्वल्स टू RHS म्हणजे a इज इक्वल्स टू 2 इज नॉट द सोल्युशन आहे का आपल्या इक्वेशनचं नाही इज नॉट द सोल्युशन ठीक आहे हे झालं a इज इक्वल्स टू 2 साठी आता a इज इक्वल्स टू -2 साठी सबस्टिट्यूट करूया सबस्टिट्यूट a इज इक्वल्स टू LHS काय आपली 2a + 4 काय 2 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू काय -2 म्हणजेच -2 मल्टिप्लाय + 4 -2 दिल्यामुळे -2 पुट केलं 2 to the 4 पण इथं मायनस आहे म्हणून -4 + 4 आता बघा काय -4 + 4 काय असते 0 RHS आहे का आपली 0 यस आहे म्हणजेच LHS इज इक्वल्स टू RHS कन्क्लुजन काय येईल a इज इक्वल्स टू -2 इज द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन ठीक आहे आता थर्ड नंबरचं करूया सबस्टिट्यूट काय करावं लागेल सबस्टिट्यूट a इज इक्वल्स टू 1 LHS काय आपली 2a + 4 म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 1 + 4 2 1 2 + 4 2 + 4 6 म्हणजेच LHS इज नॉट इक्वल्स टू RHS कन्क्लुजन काय इज a इज इक्वल्स टू 1 इज नॉट द सोल्युशन आहे का त्या इक्वेशनचं नाही ठीक आहे बघा 4 नंबरचं काय 3 - 5 इज इक्वल्स टू 4 वायची व्हॅल्यू काय दिली आहे -1 1 आणि 2 काय करू आधी सबस्टिट्यूट सॉरी व्हेरिएबल y दिलेलं आहे y इज इक्वल्स टू -1 काय आपली LHS इज इक्वल्स टू 3 - y म्हणजे 3 - y ची व्हॅल्यू काय दिली आहे -1 म्हणून -1 काय मग 3 - +1 3 + 1 4 ठीक आहे म्हणजे RHS काय आपली 4 आहे का इक्वेशनची म्हणजेच काय LHS इज इक्वल्स टू RHS कन्क्लुजन काय येईल y इज इक्वल्स टू -1 इज द सोल्युशन ठीक आहे सेकंड बघा काय करायचं सबस्टिट्यूट 1 y इज इक्वल्स टू 1 सबस्टिट्यूट y इज इक्वल्स टू 1 LHS काय आपली 3 - 1 मायनस वायची व्हॅल्यू 1 3 - 1 2 आपले RHS काय 4 आहे म्हणजे LHS इज नॉट इक्वल्स टू RHS मग कन्क्लुजन काय येईल y इज इक्वल्स टू 1 इज नॉट द सोल्युशन येईल का सोल्युशन नाही तर काय सबस्टिट्यूट y इज इक्वल्स टू 2 करा LHS मध्ये पुट 3 - y काय मग 3 - 2 1 LHS इज नॉट इक्वल्स टू RHS काय इन कन्क्लुजन y इज इक्वल्स टू 2 इज नॉट द सोल्युशन येईल का नाही ठीक आहे अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झालं आहे बघा क्वेश्चन नंबर 2 काय सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन आपल्याला काही इक्वेशन दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये आणि सॉल्व करायचं आहे
सॉल्व करायचं आहे म्हणजेच काय आपल्याला जो व्हेरिएबल दिलेला आहे त्याची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. आता बघा काय इक्वेशन नंबर 1 नंबरचं काय दिलं आहे 17p - 2 = 14 आहे. आता हा p व्हेरिएबल आहे आपला. ठीक आहे. आपल्याला पीची व्हॅल्यू काढायची आहे. हा -2 आहे. हा जर आपल्याला -2 काढून टाकायचं असेल तर काय करावं लागेल दोन्ही साईडला ॲट बोथ साईड काय करावं लागेल +2 करावं लागेल. म्हणजे तिथं -2 + 2 काय होईल 0 होईल. ठीक आहे. म्हणजेच काय येईल ॲडिंग टू बोथ द साईड. 2 काय केला ॲड दोन्ही साईडला ॲड केला म्हणजेच काय 17p - 2 + 2 = जी पण आपण ॲडिशन मल्टिप्लिकेशन किंवा सबट्रॅक्शन करतो ती काय करायची दोन्ही साईडला करायची 49 + 2. आता बघा -2 + 2 काय होईल 0 म्हणजे इथं काय राहते 17p 49 + 2 काय ते 51. ठीक आहे. आता बघा आता हे p आणि 17 मध्ये कशाचं रिलेशन आहे मल्टिप्लिकेशनचं. पण आपल्याला pची व्हॅल्यू पाहिजे. हा 17 काढून टाकावं लागेल. इथं मल्टिप्लिकेशनचं आहे तर त्याचं अपोजिट करायचं. इथं मल्टिप्लिकेशन असलं तर काय करायचं डिव्हिजन. काय करावं लागेल डिवायडिंग बोथ साईड बाय 17. ठीक आहे. म्हणजेच काय 17p / 17 = 51/17. काय होईल 17 कट होऊन जातील. ठीक आहे. म्हणजे 17 × 1 = 17 म्हणजेच काय ते p = 17 3 जा काय असते 17 × 1 = 17 17 3 जा 51 म्हणजेच पीची व्हॅल्यू काय आली हेन्स p = 3. ही काय आली आपल्या इक्वेशनचं सोल्युशन. समजलं. बघा आता क्वेश्चन नंबर 2 काय 2m + 7 = 9. आता इथं आधी आपल्याला क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघा -2 होता म्हणून काय केलं आपण ॲट बोथ साईड +2 केलं. आणि इथं आता +7 आहे तर अपोजिट हे करायचे. आता जर इथं प्लस असेल तर काय करायचं मायनसनी ॲड करायचं बोथ साईडला -7 ॲट द बोथ साईड म्हणजेच काय सबट्रॅक्टिंग 7 बोथ द साईड. म्हणजे मायनस जर असेल तर काय करायचं सबट्रॅक्ट करायचं आणि जर प्लस असेल तर मायनस असेल तर प्लस करायचं. सबट्रॅक्टिंग 7 बोथ द साईड. ठीक आहे. काय येईल मग 2m + 7 - 7 = 9 - 7. आता +7 - 7 0 होते जस्ट 2m = 9 - 7 2. ठीक आहे. आता आपल्याला mची व्हॅल्यू काढायचं हा 2 काढून टाकावं लागेल. इथं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल. म्हणजेच काय येईल डिवायडिंग बोथ साईड बाय 2 म्हणजेच काय येईल 2m / 2 = 2/2. 2 कट होतील म्हणजेच काय येईल m = 2 × 1 = 2 म्हणजेच m = 1. हे काय आपलं इक्वेशन ऑफ सोल्युशन. बघा थर्ड नंबरचं काय 3x + 12 = 2x - 4. आता इथे 2 वेळा व्हेरिएबल दिला आहे. इथं 3xला पण व्हेरिएबल आहे आणि 2xला पण. तर हे व्हेरिएबल एका साईडला आणू आणि नंबर एका साईडला आणू 3x. आता जर हा +2x जर इक्वल टू साईनच्या इकडे आणला तर काय होईल -2x = आता हे इथं काय -4 ऑलरेडी आहे. जर हा +12 इक्वल टू साईनच्या इकडे नेला तर काय होईल -12. ठीक आहे. आता बघ 3x - 2x सबट्रॅक्शन होते काय येईल x म्हणजेच -4 - 12 काय येईल मायनस ॲडिशन होते 16. ठीक आहे. म्हणजे आपलं इक्वेशन ऑफ सोल्युशन काय आलं x = -16. बघा 4 नंबरचं काय आहे 5 इन ब्रॅकेट x - 3 = 3 इन ब्रॅकेट x + 2. आधी काय करूया 5ने आतमध्ये मल्टिप्लाय करू 5 × x 5x - 5 3 जा 15 = 3 × x 3x + 3 2 जा 6. ठीक आहे. झालं इक्वेशन तयार. आता सेम जसं आपण क्वेश्चन नंबर 3 केला तसं सेम करायचं आहे. काय करू व्हेरिएबल एका साईडला घेऊन येते 5x हा +3x आहे इक्वल टू साईनच्या इकडे आणला तर काय होईल -3x = हा +6 ॲज इट इज आहे. जर हा -15 इकडे नेला तर काय होईल +15. तर 5x - 3x काय ते 2x = 6 + 15 काय येते आन्सर 21. ठीक आहे. म्हणजेच काय येईल x =
हा 2 आपल्याला काढून टाकावा लागेल. म्हणजेच काय करावं लागेल इथं मल्टिप्लिकेशनमध्ये काय करावं लागेल, डिवायडिंग बोथ द साईड बाय 2 म्हणजेच 2x/2 इज इक्वल्स टू 21/2. 2 काय होईल, कट होईल. म्हणजेच x इज इक्वल्स टू 21/2. हे काही आपलं आन्सर. बघा 5 नंबर काय आहे, 9x/8 + 1 इज इक्वल्स टू 10. आता हा 1 काढून टाकायचा आपल्याला. काय करावं लागेल, इथे +1 आहे, -1नी सबट्रॅक्ट करावं लागेल 1. ठीक आहे, म्हणजेच काय येईल, सबट्रॅकिंग 1 बोथ द साईड. ठीक आहे, म्हणजेच काय येईल इक्वेशन, 9x/8 + 1 - 1 इज इक्वल्स टू 10 - 1. ठीक आहे, +1 - 1 0 होईल. म्हणजेच काय येईल, 9x/8 इज इक्वल्स टू 10 - 1 9. ठीक आहे, आता बघा इथं काय, हा 8 इकडे डिव्हिजनमध्ये, हा इकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लाय. 9x इज इक्वल्स टू 9 × 8. म्हणजेच 9x इज इक्वल्स टू 9 × 8 = 72. ठीक आहे, आता x, आता हा 9 काढायचा आपल्याला. काय करावं लागेल, डिवायडिंग बोथ द साईड बाय 9. म्हणजेच काय, 9x/9 इज इक्वल्स टू 72/9. हे काय होईल, कट होईल. म्हणजेच x इज इक्वल्स टू 9 × 8 = 72. म्हणजे x इज इक्वल्स टू 8 काय आलं आपलं सोल्युशन आलं. हे बघा 6 नंबरचं इक्वेशन आहे असं. बघा y/7 + y - 4/3 इज इक्वल्स टू 2. तर आपल्याला डायरेक्ट ॲडिशन करता येईल का, काहीच नाही करता येत, कारण दोघांचे डिनॉमिनेटर डिफरंट आहे. आधी डिनॉमिनेटर सेम करायसाठी काय करूया आपण, क्रॉस मल्टिप्लाय. म्हणजे 3 × y आणि हे असं मल्टिप्लिकेशन करूया. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी शिकलेलं आहे तुम्ही. असं काय, 3y + हा 7 ह्या दोघांनी मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. म्हणजेच y - 4/7 × 3 = 21 इज इक्वल्स टू 2 ॲज इट इज. ठीक आहे, आता बघा 3y + 7 × y 7y काय येईल, -7 × 4 = 28/21 इज इक्वल्स टू 2. ठीक आहे, आता बघा आता हा 21 इकडे डिवाइडमध्ये आहे, तर काय करावं लागेल, होल इक्वेशनला 21नी मल्टिप्लाय करावं लागेल. काय येईल, मल्टिप्लाइंग बोथ द साईड बाय 21. ठीक आहे, म्हणजेच काय येईल, 3y + 7y - 28/21 × 21 इज इक्वल्स टू 2 × 21. हे 21 काय होतील, कट होतील. आता बघा 3y + 7y काय येईल, 10y ॲडिशन करायची -28. हे 21 तर कट झाले इज इक्वल्स टू 21 2 काय ते 42. ठीक आहे, आता बघा हा -28 काढायचा आपल्याला, तर काय करावं लागेल, इक्वेशनला ॲड 28 करावं लागेल. म्हणजे ॲडिंग 28 बोथ द साईड. जस्ट 10y - 28 + 28 इज इक्वल्स टू 42 + 28. म्हणजेच 10y इज इक्वल्स टू 42 + 28 काय ते ॲडिशन केली तर 8 + 2 10 0 कॅरी 1 4 + 2 6 6 + 1 7. ठीक आहे, 17. आता हा 10 आपल्याला काढून टाकायचा. हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. काय करावं लागेल, इक्वेशनला डिवायडिंग बोथ द साईड बाय 10. म्हणजेच 10y/10 इज इक्वल्स टू 17/10. ठीक आहे, म्हणजे 10 काय होते, कट. म्हणजेच y इज इक्वल्स टू 10 × 10 10 7 70 म्हणजे 7. y इज इक्वल्स टू 7. हे काय आलं आपलं सोल्युशन. ठीक आहे, बघा क्वेश्चन बघा 7 नंबरचं काय, 13x - 5 इज इक्वल्स टू 3/2. आता आपल्याला हा 2 काढून टाकायचा आहे. हा डिव्हिजनमध्ये, तर पूर्ण इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 2. काय येईल मग, मल्टिप्लाइंग 2
बोथ द साईड. ठीक आहे, म्हणजेच काय येईल 13x मल्टिप्लाय बाय -5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल्स टू 3/2 मल्टिप्लाय बाय 2. हे काय येईल 2 न मल्टिप्लाय करा. 13x मल्टिप्लाय बाय 2 मायनस 5 टू जा 5 मल्टिप्लाय बाय 2. हा 2 2 कट होते, इकडे काय राहते 3. आता बघा 13 टू जा 26x मायनस 5 टू जा 10 इज इक्वल्स टू 3. आता बघा हा x आहे, आपल्याला हा 10 काढून टाकायचा, हा -10 आहे. तर काय करावं लागेल इक्वेशनला ॲडिंग 10 बोथ द साईड. काय करावं लागेल +10 ॲड करावं लागेल बोथ द साईड. ठीक आहे, 26x मायनस 10 काय 26x मायनस 10 प्लस 10 इज इक्वल्स टू 3 प्लस 10. 26x मायनस 10 प्लस 10 काय होते 0 इज इक्वल्स टू 3 प्लस 10 13. ठीक आहे, आता हा 26 काढायचा, हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तर काय करावं लागेल डिवायडिंग बोथ द साईड बाय 26. म्हणजेच काय 26x अपॉन 26 इज इक्वल्स टू 13/26. काय होईल 26 कट होतील x. म्हणजेच काय 13 1 जा 13 13 टू जा 26. म्हणजेच काय ते आपले आन्सर x इज इक्वल्स टू 1/2. हे काय आपली व्हॅल्यू आहे. त्यामधला बघा 8 नंबर काय 3y 3 इन ब्रॅकेट y प्लस 8 इज इक्वल्स टू 10y इन ब्रॅकेट y मायनस 4. आधी काय करू आपण, हे ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, जे बाहेर नंबर दिले आहेत त्याने. 3 ने मल्टिप्लाय करा 3 × y 3y प्लस 3 8 जा 24 इज इक्वल्स टू 10 × y 10y मायनस 10 4 जा 40. ठीक आहे, आता बघा इक्वेशनमध्ये 2 वेळा व्हेरिएबल दिलेला आहे. व्हेरिएबल काय आणू आपण एका साईडला. 3y हा +10 आहे, जर इक्वल टू साईनच्या इकडे आला तर काय होईल -10 इज इक्वल्स टू -14 -40 ॲज इट इज. आता +24 आहे, इकडून गेला -24 होईल. काय मग 3y मायनस 10y काय ते 10 - 3 काय असते 7. पण इथं काय येईल -7, कारण मोठ्या नंबरची साईन 7y इज इक्वल्स टू 14. हे बघा मी इक्वेशन लिहिताना थोडीशी चूक केलेली आहे. +8 म्हणजे लक्षच नाही माझं लिहायचं. आता इथं काही +8, इथं पण काही +8 ॲज इट इज. आता -40 -24 काय ते यांचं -64 प्लस 8. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा काही -7y इथं -64 प्लस 8. एक मायनस आहे एक प्लस आहे, काय होतं सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरची साईन. म्हणजे 64 - 8 56 म्हणजेच -56. ठीक आहे, आता बघा आता 7ने डिवाइड करू दोन्ही साईडला. काय डिवायडिंग बोथ द साईड बाय 7. काय मग -7y अपॉन 7 इज इक्वल्स टू 56/7. काय सॉरी -7 करू, म्हणजेच काय येतं y इज इक्वल्स टू 7 1 जा 7 7 8 जा 56. म्हणजे y इज इक्वल्स टू 8. समजलं. बघा 9 नंबरचं काय x - 9 अपॉन x - 4 इज इक्वल्स टू 5/7. काय करायचं अशा एक्झाम्पलमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करायचं. या 7ने याला मल्टिप्लाय करू, या 5ने असं मल्टिप्लायकेशन करू. ठीक आहे, काय 7 मल्टिप्लाय बाय x - 9 अपॉन 5 मल्टिप्लाय बाय x - 5. काय केलं क्रॉस मल्टिप्लाय. आता जे नंबर आहेत त्यांनी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. 7 × x 7x मायनस 7 9 जा 63 इज इक्वल्स टू 5 × x 5x मायनस 5 5 जा 25. ठीक आहे, आलं इक्वेशन. आता जे व्हेरिएबल आहे ते एका साईडला घेऊन येऊ. 7x हा +5 इकडे, हा इकडे येऊन काय होईल -5x इज इक्वल्स टू 25. हा -63 आहे, जो इकडे जाऊन काय होईल +63. ठीक आहे, इथं काय होईल 7x मायनस 5x 2x इज इक्वल्स टू बघा एक मायनस आहे एक प्लस आहे, काय होते सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरची साईन. म्हणजे 63 मायनस 25 काय ते 38. पण कोणते 38 +38. म्हणजे x इज इक्वल्स टू काय करावं लागेल. आता हा 2 काढून टाकायचा आहे,
आपल्याला काय करावं लागेल, डिवायडिंग बोथ द साइड बाय 2 म्हणजेच काय 2x/2 इज इक्वल्स टू 38/2 म्हणजेच x इज इक्वल्स टू काय येईल 2 × 2 आणि 2 9 जा 18 म्हणजेच 19. x इज इक्वल्स टू 19. समजलं. बघा 10 नंबरचं y-4/3 प्लस 3y इज इक्वल्स टू 4. आता हा 3 काढून टाकायचा. हा डिव्हिजनमध्ये काय करावं लागेल, पूर्ण इक्वेशनला 3 मल्टिप्लाय काय करावं लागेल, मल्टिप्लाइंग बोथ द साइड बाय 3. y-4/3 multiply by 3 plus 3y multiply by 3 is equals to 4 multiply by 3. पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे. आता हे काय होईल, 3 3 कट होतात म्हणजे इथे काय राहते y-4 प्लस 3 3 जा 9y इज इक्वल्स टू 4 3 जा 12. ठीक आहे. आता बघा हे y प्लस 9y काय होईल 10y मायनस 4 इज इक्वल्स टू 12. आता बघा काय हा -4 काढून टाकायचा आहे. तर काय करावं लागेल, ॲड बोथ साइड 4. काय करावं लागेल, ॲड बोथ द साइड 4 म्हणजेच काय 10y मायनस 4 प्लस 4 इज इक्वल्स टू 12 प्लस 4. 10y इज इक्वल्स टू -4 प्लस 4 0 इज इक्वल्स टू 12 प्लस 4 काय ते 16. आता हा 10 काढून टाकायचा. हा मल्टिप्लिकेशनमध्ये काय करावं लागेल, डिवायडिंग बोथ द साइड बाय 10 म्हणजेच काय येईल 10y/10 इज इक्वल्स टू 16/10. हा 10 10 कट होते म्हणजेच y इज इक्वल्स टू दोघांना कशाने डिवाइड करावं लागेल, एका नंबरने होतात का 10 ने 16 डिवाइड होते का, नाही होत. म्हणून दोघांनाही 5 ने डिवाइड करू, सॉरी 2 ने. 2 5 जा 10 2 8 जा 16 म्हणजे 8/5 म्हणजे y इज इक्वल्स टू 8/5. बघा 11 नंबरचं काय b प्लस b प्लस 1 प्लस b प्लस 2/4 इज इक्वल्स टू 21. हा 4 इकडे डिव्हिजनमध्ये, हा इकडे मी डायरेक्ट मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊन जाते. b प्लस 1 प्लस b प्लस 2 इज इक्वल्स टू 21 मल्टिप्लाय बाय 4. ठीक आहे. आता हे ब्रॅकेट ओपन करून घेऊया. b प्लस 1 प्लस b प्लस 2 इज इक्वल्स टू 21 4 जा 84. ठीक आहे. आता बघा b प्लस b किती बी आहेत, 3 बी आहेत म्हणजे 3b प्लस 1 प्लस 2 3. व्हेरिएबलची ॲडिशन केली आणि नंबरची ॲडिशन केली इज इक्वल्स टू 84. आता काय आहे, हा 3 काढून टाकायचा आहे आपल्याला. तर काय करावं लागेल, सबट्रॅकिंग 3 बोथ द साइड. ठीक आहे. म्हणजेच काय येईल 3b प्लस 3 मायनस 3 इज इक्वल्स टू 84 मायनस 3 म्हणजेच 3b इज इक्वल्स टू प्लस 3 मायनस 3 काय ते 0 म्हणजेच 84 मायनस 3 काय येईल 84 मायनस 3 81. ठीक आहे. आता हा 3 इकडे मल्टिप्लायमध्ये आहे, याला काय करावं लागेल डिवाइड म्हणजेच काय येईल डिवायडिंग बोथ द साइड बाय 3 म्हणजेच 3b/3 इज इक्वल्स टू 81/3 म्हणजेच b इज इक्वल्स टू 81/3 काय ते 27 म्हणजेच b ची व्हॅल्यू काय आली 27. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट 12.1 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.